हाय गाईज, नमस्कार. मी तुमचा लाडका मेहुसब आणि आत्ता आलोय मी माझ्या गावाला कुरुळ. मागच्या काही व्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की घाटाई देवीच्या यात्रेवर मी व्लॉग केले होते आणि त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलात. आणि आता मी ठरवलं आहे की आता थोडं शांततेतले व्लॉग करायचे. ती जत्रा वगैरे आहे आणि याच्यानंतर एक मम्मीच्या गावची जत्रा आहे माझ्या, सो त्या जत्रेचे सुद्धा मी व्लॉग करणार आहे. पण त्याआधी आता सगळ्यात महत्त्वाचं बघा ना, मी गावाला आलो आहे आणि हे माझं गाव आहे. तर मी काय झालं ॲक्च्युली दरवेळेला माझी स्वतःची कार घेऊन येतो किंवा स्वतःची गाडी असल्यामुळे काही, पण यावेळी आणली नाही आहे. सो बसने आलो. जर बस नाही तर चालत पायी प्रवास करतो. आणि संध्याकाळ झाली त्यामुळे असं ऊन वगैरे नाही आहे. आता वाजलेत संध्याकाळचे काहीतरी 6:30 वाजून गेलेत, 6:40 झालेत. सो आणि तुम्ही बघू शकता माझ्या गावचा हा निसर्ग आहे. इकडे डोंगर आहेत, इकडे हा रस्ता जो आहे हा पाटेघर रोहोट इकडची गावं आहेत तिकडे जाणारा रस्ता आहे. आणि हा मी ज्या समोर चाललो आहे तो साताऱ्याला रस्ता जातो. सो माझं गाव इथे आहे. मी मधून थोडं शॉर्टकट मारून आलो आहे आणि खूप मजा येते. मी मागच्या काही व्लॉग्समध्ये फार थकलेला असायचो कारण 5 दिवस कंटिन्यू व्लॉग करत होतो. हळूहळू तर माझं बोलण्याची ढब बदलली होती किंवा काय. तर मला बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिली की अरे असं काय बोलतोयस, जरा एक्साइटमेंटमध्ये राहत जा, व्लॉग करतोयस. सो आत्ता मी त्या एक्साइटमेंटमध्ये व्लॉग बनवतोय. सो आता बघूया आपण कसं हळूहळू या, म्हणजे मी आता उद्याचा अजून एक दिवस आहे आणि उद्या आमच्या गावामध्ये वेताळाचा उत्सव आहे. सो या वेताळाच्या उत्सवासाठी मी इथे आलेलो आहे. आज 11 आणि 12 एप्रिल 2025 ह्या 2 दिवसात उत्सव पार पडणार आहे. सो मी आजचा दिवसभर एवढं काही काम नव्हतं म्हणून मी थोडं माझ्या आजोळी गेलो, सायळी मम्मीचं गाव, तिकडे जाऊन आलो आणि आता चाललो आहे. सो तुम्हाला दाखवू शकतो मी पुढच्या बाजूने रस्ता कसा दिसतो. ढाचिक 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 ढाचिक. हा माझा फेवरेट टेक आहे बाय द वे. ज्यांना हा टेक आवडत असेल किंवा माहीत असेल त्यांनी मला कमेंट करू शकता की तुम्ही हा माझावाला टेक कुठे पाहिलाय. फक्त पाय दिसतात चालताना तो. आमच्या गावाला ना अशी लाल माती असते, ही तुम्ही बघू शकता. आता शेत आहेत ना माझ्या मागे, या शेतांमध्ये लाल माती, काळी माती नाही आमच्याकडे. सो आमच्याकडे शेतकरी वर्ग आहे पण इथला शेतकरी वर्ग हा सधन नाही आहे. कारण कुठल्याही प्रकारचा शेतीमधून उत्पन्न नाही मिळवत जास्त. फार कमी लोकांची अशी शेती आहे जे उत्पन्न मिळवतात, पण ते फार कमी. बाकी सगळे स्वतःच्या पोटापुरतं किंवा स्वतःच्या फॅमिलीपुरतं कमवून खातात. सो इथला शेतकरी वर्ग इतका सधन नाही आहे. जसं साताऱ्यातल्या काही भागांमध्ये ऊस केला जातो, ऊसाची शेती होते. त्यानंतर पण इथला शेतकरी स्वतःसाठी कमवतो एवढंच. सो गावाला राहणं एक गोष्ट चांगली आहे मुंबईपेक्षा, की इथे खर्च फार कमी होतो गावाला. कारण भात गहू हे सगळं शेतामध्ये पेरलं जातं, उगवलं जातं आणि सो त्याच्यामुळे इथला त्याचा खर्च फार कमी आहे. हे बघा इथे शेतामध्ये कोणीतरी मचाण केली आहे. ही शेत राखण्यासाठी जेव्हा ते येत असतील किंवा काय तेव्हा ते या मचाणीवर राहत असतील. अशा प्रकारचं दृश्य हे समोर इथे जी काही घरं वगैरे दिसतात ना, ही माझं बोट व्यवस्थित दिसत नसेल, ही जी घरं दिसत आहेत ना, तर हे गाव आहे सावली आणि आमच्या गावचं नाव कुरुळ. दोन्ही बाजूबाजूची गाव आहेत. मुळात माझं गाव आहे ना ते असं डोंगराच्या कुशीत आहे. आता त्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला मी दाखवतो की मी झूम आउट काढतो पहिले. ही डोंगर रांग आहे पूर्ण. अरे वा, चंद्र आलेलं आहे. ही जी डोंगर रांग आहे ना, ही पूर्ण डोंगर रांग अशी सगळ्या बाजूंनी आहे आणि ह्या डोंगरांच्या बरोबर कुशीत इथे माझं गाव आहे. म्हणजे आमचं घर डोंगरांच्या कुशीत आहे. तुम्ही बघू शकता हे रस्ते पूर्वी
म्हणजे मी लहान होतो ना, हे रस्ते आता जरा प्लेन झालेत, डांबरी रस्ते आहेत. पण हे जे रस्ते आहेत ना, पूर्वी असे खडकाळ होते, खूप मोठी मोठी खडक वगैरे त्या दगडांना रस्त्यामध्ये होते. आणि बस चालवायला, बस साताऱ्यापासून माझ्या गावाला यायला जवळजवळ 1 तास घ्यायची. आता रस्ते प्लेन झाले, अर्ध्या तासात ते पाऊण तासात बस इकडे पोचते. सो गाव एवढं तरी सुधारलं आहे, त्याचा आनंद आहे. मुंबईला आहे ना फार कमी चालतो असं माझ्या आई बाबा किंवा सगळ्यांचीच तक्रार असते, फार कमी चालतो, सारखी गाडी असते. आज मी चालताना दिसेन सगळ्यांना. म्हणजे तसंही व्लॉगमध्ये याच्या आधी चाललो आहे, पण ते व्लॉग पुरतं. आज कसं गाडी आहेच नाहीच असल्यामुळे, आज कसं गाडी नाहीच आहे, त्यामुळे सरळ सरळ मी चालतोय. आणि आता काय गाव जवळ आहे. तसं तर मला एकाने लिफ्ट दिली. कुडेघर गाव आहे या बाजूला, त्या कुडेघरपर्यंत लिफ्ट घेतली. आणि कुडेघर ते कुरुळ मायामध्ये 1.5 किलोमीटर वगैरे असेल, तर तेवढं मी चालतोय. सो ठीक आहे, नॉट बॅड. इथे बघा कसं, आता तुम्हाला दाखवतो. इकडे कोणीतरी भाज्या लावल्यात, काय लावलं आहे आय डोंट नो, पण कशी कुंपणं टाकलीत तुम्हाला दाखवतो साड्यांची. मी म्हटल्याप्रमाणे शेतकरी वर्ग काही सधन नसल्यामुळे ना, हे अशी कुंपणं, साड्यांची कुंपणं, ज्या जुन्या साड्या आहेत त्याची कुंपणं तेव्हा तुम्हाला दिसतील. तिथे पण कुंपणं आहेत, इकडे पण कुंपणं आहेत. तर ही बोला शेतकरी वर्ग सधन असताना, तर मग तुम्हाला तसं नाशिकला द्राक्षांना किंवा ह्याला पाहायला मिळतं, ते फायबरचं किंवा कशाचं तरी शेड बांधतात त्यांच्या शेताभोवती, आणि तशा पद्धतीचं पाहायला मिळालं. बाकी एक आहे गाव आहे, गावाला मजा पण फार येते. तर आणि नशीब मला गाव आहे, म्हणजे असं नाही, ज्यांना गाव नाही त्यांच्यासाठी माझं गाव ऑलवेज वेलकम आहे. तुम्ही माझे सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स असणार आहे. सो माझं तेवढं कर्तव्य आहे, जेव्हा तुम्हाला यायचं असेल माझ्या गावाला, मला कॉन्टॅक्ट करा, नक्की आणेन गावाला. सो गाव नाही तर वाईट वाटून घेऊ नका, माझं गाव हे तुमचं गाव आहे. सो त्या हिशोबानेच तुम्ही माझ्या गावाचा व्लॉग बघा हा प्लीज. ओके. चलो, थँक्यू. असेल रस्त्यावर लागते जे हे पहिलं घरसारखं दिसतंय, ते घर नाही आहे, शाळा आहे. घर नसून ती शाळा आहे, मराठी शाळा आहे इकडची, प्राथमिक शाळा. 1ली ते 4थी वगैरे असेल ही. आणि मग याच्यानंतर माझं आईचं गाव आहे सायळी, तिकडे माध्यमिक शाळा, हायस्कूल. सो त्याच्यानंतर इकडच्या मुलांना तिकडे जावं लागतं. अशा प्रकारची शाळा तुम्ही पाहू शकता. आणि हा माझा गाव. गावाच्या सुरुवातीलाच तुम्हाला बौद्ध वस्ती पाहायला मिळते. हे जे आता समोर इकडे जे घरं दिसतात ना, इकडे ही बौद्ध वस्ती आहे. शाळेची मागची बाजू ही रोड साईडला तुम्हाला उघडताना दिसेल. किती सुंदर शाळा आहे ना. प्रत्येक मूल शाळेत जाईल, एकही मूल घरी न राहील. वा, सुंदर लाईन लिहिली. प्रत्येक मूल शाळेत जाईल, एकही मूल घरी न राहील. सो शाळेचा गेट आहे, पण कंपाऊंड नाही आहे. कंपाऊंडची कंडिशन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, पण शाळा असते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुरुळबाजी तालुका, जिल्हा सातारा. ओके. त्यानंतर हे आमचं शिवार आहे. शिवार म्हणजे इथे सगळ्यांची शेती आहे. जेवढे असे तुकड्यामध्ये जमिनी दिसत आहेत, वाटलेल्या जमिनी आहेत, तेव्हा तुकडे. इथे आमचं हे एक शेत आहे जे त्रिकोणी आहे. इथून असं हे रोड टच आहे. हे जे पाईप दिसत आहेत ना तुम्हाला, हे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावाला देण्यात आलेले आहेत. गावामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा तसा प्रकल्प पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबवला जातो आहे. आणि सध्या सगळेच मुंबई मंडळ असो किंवा गावचे मंडळी असो, ते श्रमदान करून श्रमदान करत आहेत ह्यासाठी. पाणी फाउंडेशनचा हा प्रकल्प आपल्या गावात व्हावा यासाठी. हा रस्ता साताऱ्याला जातो
आणि मग अशी दाखवलेलं सावली गाव याच रस्त्याने लागतं. सो हा आमच्या गावचा गेट आहे आणि हे आमचं गाव आहे. बजरंग शिवराम कुरळे BAS प्रवेशद्वार कुरुळ. हे आमचं शिवार आहे. म्हणजे इथे एवढ्या उड्या मारल्यात पहिले. आमच्याकडे ताली असतात. ताली म्हणजे बांध. हे जे बांध आहेत ना बघा ना, केवढे उंच उंच बांध आहेत. म्हणजे ह्या शेतातून खालच्या शेतात जायचं असेल तर तो बांध उतरावा लागतो, मग खाली असं करत करत शिवारात सगळे बांध उतरत खाली 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 आणि तिकडे खाली एकदम ओढा आहे एक. सो असं आमचं गाव. ही जी तुम्हाला बोललो बौद्ध वस्ती, ही एंट्रीलाच इथे बौद्ध वस्ती आहे आणि आंबेडकर नगर म्हणतात ज्याला. सो आणि आता तुम्ही बघू शकता गावात एंटर केल्यावर कशा प्रकारे लोक बघा बसलेत तिकडे. आणि आता ज्या गाड्या दिसतात 2-4 गाड्या, ह्या उत्सवासाठी आल्या. उद्या वेताळाचा उत्सव आहे, तर वेताळाच्या उत्सवासाठी आज लोक येत आहेत, एंटर होत आहेत गावामध्ये. आणि उद्या उत्सव आहे, तर उत्सवाचं पण व्लॉगिंग मी नक्की करेन. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गावातली तरुण मंडळी असो किंवा थोडी म्हातारी मंडळी आता इथे बसलेली आहेत. बरं आहे का? बरं आहे का म्हटलं. हे आमच्या गावचं भैरवनाथाचं मंदिर कुरुळचं. याचा उत्सव मेमध्ये असणार आहे. 18 मे वगैरे तारीख ठरते अजून. सो हे गावचं मेन मंदिर आहे जे गावच्या एंट्रीलाच आहे. बाय द वे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सांस्कृतिक कला मंच मौजे कुरुळबाजी हा आमचा छोटासा स्टेज आहे गावचा. इथे ऑडियन्स असं रस्त्यावर बसतं. हे अशा आमच्याकडे भात्याणच बोलतात ना रे ह्याला. हा अक्षय बाय द वे. नाही तुला टाकणार चालू आहे. ह्या गंजे आहेत, ह्याच्यामध्ये भात्याण्याची ही गंज आहे. आणि हे काय रे, ह्याला काय बोलतात? गवत, साधं वैरण. सो आणि आता ही गावातली एंट्री आहे बघा. असं गावामध्ये आता चालायला यावं म्हणून असा रस्ता बनवलेला आहे कोब्याचा. आणि हे माझं गाव आहे. स्वतः घरापर्यंत मी चालू ठेवेन ब्लॉग. ॲक्च्युली माईक विसरलो आहे, पण त्याची फारशी गरज नाही वाटत आहे. तुम्हाला ह्या झाडावर एक गंमत दाखवतो. असं लाकडाच्या मोळ्या. गावाला हे वातावरण मुंबईला कुठे पाहायला मिळतं. तुमचं आहे मागे ब्लॉग काढतोय तर मला सांगतो आमचा पण काढा. सो मी पुन्हा थोडा मागे चाललो. काय आता काय प्रोग्राम काय उद्या आपला हा तो आहे ना, तो नाही. मी आत्ताचा प्रोग्राम विचारतोय. मी आलोच वेताळाच्या उत्सवासाठी. तर आत्ताचा काय प्रोग्राम? बर रागवले येऊ का? बघा आता आता कसं जरा असा हात दाखवत जा. मगाशी लपत होता, आता हात दाखवत. आणि इथे गावामध्ये ना असं मधलं आवाड, खालचा आवाड, वरचा आवाड असं बोलतात. सो ह्या 3 आवाडांमध्ये जे खालचा आवाड आहे तिथे भगत मंडळी राहतात. सो जसं बोललो गावचं नाव कुरुळबाजी आणि कुरुळ तिजाई. बरं आहे का? बरी आहेस का? मस्त. मी आलोय सकाळी आलोय. नाही बायको नाही आली. ती येईल नंतर मे मध्ये आणतो तिला. हो आता साईला जाऊन आलो जरा.
मम्मी आले का? हो. होय. येऊ का? हा हा. बरे आहे बघ. हो. त्यानंतर इथे बघा, आता तुम्हाला दिसतंय गाव हे कसं. आता काही लोकांनी घरं बांधायला काढले आहेत आमच्या गावातल्या, तसं यांनी पण घर बांधायला काढलं. आय थिंक हे खोललेलं घर आहे. मातीची घरं आता हळूहळू काय माहीत किती वर्ष लागतील, पण आता हे बैल आहेत. हे रस्त्यात इथे त्यांचं घराच्या गोठ्यापासून ते इथपर्यंतचा मध्ये जो रस्ता आहे ना, घराच्या आणि गोठ्याच्या मधला, तिथून रस्ता आहे. सो तिथे हे बैल नेहमीच थोडं धाक दाखवतात, त्यांच्या धाकात राहावं लागतं. आणि आता आपण आमच्या आळीमध्ये म्हणजे भगत आळीमध्ये एंटर केलं आहे. सो तुम्हाला घर दाखवतो माझा. नानी खोलले का घर खाली? बर, नानीचं घर खोललंय खाली म्हणून. आणि हे आमचं घर. हे इथे पूर्ण आमचे इथे थोरले बाबा रघुदादा, ज्यांना तुम्ही घाटाईच्या मध्ये बघितलं, त्यांची ही चौकट आहे. हां काका, काका कोण आहेस तू? नाव सांग तुझं पटकन. तनिष. तनिष? पूर्ण नाव सांग. तनिष तुषार भगत. तनिष तुषार भगत. सो हां बरं आहे. स्वयंने आवाज दिला रे? मम्मी मम्मी करू. हां बहुतेक दिलाय. हे बघ. आता आलं की काय देवळावरून आलंय? नाही देवळावरून नाही आलोय, सकाळी आलोय. हां पण आत्ता सायडीला गेलो होतो ना. सो आणि इकडे खाली जो लाईट दिसतोय ना, आता झूम करून किती पोचतोय माहित नाही. हा जो लाईट दिसतोय ना, हा लाईट, हा लाईट आहे. इथे वेताळाचं हे चालू आहे, उत्सव आहे उद्या. सो इथे जाऊन आता बघतो काय काम करतात, त्यांना हेल्प करतो. ची दुसरी बाजू आहे. आणि आमचं घर आहे ना गावात एकदम शेवटी आहे. ह्याच्यानंतर पुन्हा इथे शिवार, तुम्हाला जसं बोललो शिवारात जायला रस्ता आहे. आणि त्या बाजूला पलीकडे रानात जायला रस्ता आहे. भावाच्या कुठं लग्न कुठं आलं? राजा 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 त्याच्यावर गेलो, त्याने नेला आम्हाला पळेवर. कुठपर्यंत? डुगू 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 कुठपर्यंत गेला? बादली खराब आहे. बादली घालते पाणी आता चांगलं होईल. बादली खराब आहे. नाही उद्या वेताळाचा उत्सव आहे. तर बघा आता हे सगळे टोप आहेत ना, हे जेवणासाठी पाणी भरायला लावले तिथे घासून. खाली वेताळाचा पार उद्या दिवसा दाखवीन. रात्री आल्यामुळे तो जास्त कॅमेरामध्ये येऊ शकत नव्हता, म्हणून तो मी उद्या सकाळी दाखवीन. हे सिमेंट मी पक्का नाही केला.